सध्या उजनी धरणावरील गाळपेर जमीन किंवा अतिक्रमणाच्या संदर्भात शासनाच्या नोटिसा ह्या शेतकऱ्यांना चाललेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, काय सांगाल? वास्तविक पाहता ही जे गाळपेरीचा जो विषय आहे तो शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा हा विषय आहे म्हणून किंवा ओळखणार नाही. कारण आज अनेक शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. काहींच्या जमिनी पाण्याच्या कडेला राहिलेल्या आहेत आणि तेच आता शासन काढून घ्यायच्या विचारात आहे. तर आजपर्यंत ह्या शेतकऱ्यांनी अतिशय असं मोठं योगदान या उजनी धरणासाठी दिलेलं आहे. परंतु ही जी काही गाळपेरीच्या जमिनी राहिलेली आहेत ती शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी काय राहावा अशी या ठिकाणी आमची शासनाकडे मागणी राहणार आहे. याच्या पाठीमागे सुद्धा मी आपलं जलसंधारण मंत्री असतील किंवा हे असतील पुनर्वसन मंत्री असतील त्यांना पत्र दिलेले आहेत. त्याची कॉपी सुद्धा माझ्याकडे गोष्टी आहे. तर हा जो शेतकऱ्यांवरती होणारा अन्यायकारक जो विषय या शासनाने घेतलेला आहे तो कुठेतरी माघारी घेऊन आमच्या शेतकऱ्यांना असा द्यावा जेणेकरून राहिलेल्या जमिनीवरच त्यांची आज रोजीरोटीचा प्रश्न चालू आहे. ज्या काही उजनी धरणातनं लोक जी बाधित झालेली आहेत त्यांना काही ठिकाणी जमिनी दिलेल्या आहेत, परंतु ते स्वतःच गाव सोडून तिकडे जायला तयार नाहीत. ज्या काही गाळपेरीच्या जमिनी यायच्या ती शासनाने मोठ्या मनाने आमच्या शेतकऱ्यांना परत द्यावी आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवावा असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. येणाऱ्या अधिवेशनमध्ये हे विषय तुम्ही प्रश्न लावून धरणार का? आता 23 तारखेपासून हे उन्हाळी अधिवेशन चालू होत आहे. याच्यामध्ये निश्चित या प्रश्नाला आम्ही वाचा करू आणि त्या ठिकाणी आमची भूमिका मांडू. आणि ह्या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये लक्षवेधी केलेली आहे आणि प्रश्नही घेऊन उपस्थित केलेला आहे. तो आणि तारांकित घेऊन त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला आहे आणि अधिवेशन काळामध्ये त्यांना वाचा फोडण्याचं काम निश्चित मी करेन. आपण आता आजची जी काय बैठक झाली धरणग्रस्त संघर्ष समितीची, त्या ठिकाणी जी उपस्थित शेतकरी विविध संघटनेचे शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी असतील त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ज्यावेळेस शासनाचे अशा प्रकारचा आदेश किंवा GR निघाला त्यावेळेस याला मुकसंमती आमदारांची मिळालेली असेल, त्याशिवाय शासन अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. आता हा विषय जर पैसा बोलला तर राजकीय दोषापोटी हा आरोप माझ्यावरती केलेला आहे. परंतु ते रोखीत असताना त्याच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टीला वाचा पडलेल्या आहेत, पत्र दिलेले आहेत. शासन दरबारी माझे पत्र आहेत, त्यांना या गोष्टीची कल्पना नसावी असं या ठिकाणी मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.